नमस्कार. रोज मातीत ही एक अशी कविता आहे जी आपल्याला थेट एका शेतकरी स्त्रीच्या मनाच्या गाभाऱ्यात घेऊन जाते. ती ज्या मातीत अहोरात्र राबते त्या मातीशी तिचं नातं किती खोलवर रुजलेलं आहे, किती आत्मिक आहे, हेच आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग उघडूया या कवितेचं एक एक पान. कवितेची सुरुवातच इतक्या जबरदस्त ओळीने होते की बस, हे फक्त एक वाक्य नाहीये, हा तर कवितेचा आत्मा आहे, तिचा सार आहे. या एका ओळीतूनच स्पष्ट होतं की शेती करणं हे तिच्यासाठी केवळ एक काम नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाला, स्वतःच्या जीवाला त्या मातीत रुजवण्याची एक प्रकारची भक्तीच आहे. तर सुरू करूया पहिल्या भागापासून. मातीत पेरलेला जीव. इथे कवयित्री सांगतेय की ती शेतामध्ये कांद्याची रोपं लावत नाहीये. नाही, तिला असं वाटतं की ती जणू स्वतःचा जीवच त्या मातीत पेरत आहे. तिची प्रत्येक हालचाल, तिचं प्रत्येक काम हे जणू तिच्या जीवनशक्तीला त्या जमिनीत रुजवण्यासारखं आहे. बघा, हे रूपक किती सुंदर आहे. म्हणजे एका बाजूला दिसतंय तिचं रोजचं साधं काम, कांद्याची रोपं लावणं, पण त्याच्या आत दडलेला अर्थ किती मोठा आहे. जणू काही ती स्वतःचा जीव, स्वतःचा प्राणच त्या मातीत पेरत आहे. कमाल आहे ना? आणि पुढे ती एक अप्रतिम शब्द वापरते, गोंदते. आता गोंधण म्हणजे काय, तर आपल्याकडची एक जुनी प्रथा, त्वचेवर कायमची खूण काढायची. आणि इथे कल्पना काय केलीये बघा, की ती काळी आई म्हणजे जमीन, तिच्या अंगावर ही शेतकरी स्त्री हिरव्या रोपांचं, कधी न पुसलं जाणारं नक्षीकामच करत आहे. काय सुंदर कल्पना आहे. चला आता वळूया दुसऱ्या भागाकडे. देहाची फुले, घराचे तोरण. इथे तिच्या त्यागाची एक वेगळीच, अधिक गहिरी बाजू आपल्यासमोर येते. आणि इथे तर भावना आणखी तीव्र होते. ती जेव्हा झेंडूची फुलं तोडते ना, तेव्हा तिला असं वाटत नाही की ती फुलं तोडतीये. तिला वाटते की ती जणू स्वतःच्या शरीराचाच एक एक अवयव तोडून वेगळा करतीये. प्रत्येक फूल म्हणजे तिच्या देहाचाच एक तुकडा, जो ती अर्पण करत आहे. आणि ही फुलं ती कुठे गोळा करते, तर एका परडीमध्ये. आता परडी म्हणजे काय, तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाची फुलं किंवा पूजेचं साहित्य ठेवायची एक छोटी टोपली. या एका साध्या घरगुती शब्दाने तिचा तो मोठा त्याग अगदी आपल्या जवळचा, खरा वाटू लागतो. आणि मग बघा गंमत. या वेदनेतून, या त्यागातून ती काय बनवते, तर घरासाठी तोरण. अहो, तोरण म्हणजे तर सण, उत्सव, आनंद. म्हणजे काय, तर तिचं कष्ट, तिचा त्यागच तिचा घराच्या आनंदाचा, उत्सवाचा पाया बनतो. किती सुंदर विरोधाभास आहे हा. आता येतो तिसरा भाग, मनाने बांधलेला संसार. इथे आपल्याला कळतं की तिची ही ओढ, तिची ही निष्ठा फक्त शेतापुरती नाहीये, तर तिच्या पूर्ण आयुष्याचा, तिच्या संसाराचाच तो आधार आहे. आणि इथे तर कल्पना अजून खोलवर जाते. ऊस लावताना ती फक्त ऊसाचं कांड जमिनीत दाबत नाहीये, तर जणू काही ती आपलं मन, आपलं सगळ्या निर्धार, आपली इच्छाशक्तीच त्या मातीत घट्ट दाबून बसवत आहे. ही प्रक्रिया कशी आहे बघा. जसा ऊस लावला तसंच ती काडी काडी जोडून आपला संसार उभा करते. तिचं हेच रोजचं कष्ट, हीच मेहनत तिच्या कुटुंबाला एकत्र ठेवते, तिच्या विस्कटलेल्या संसाराला पुन्हा सांधते. आणि आता आपण आलोय कवितेच्या शेवटच्या आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, कष्टाचे हिरवे स्वप्न. इथे तिचा संघर्ष आणि तिचा विश्वास दोन्ही एकत्र दिसतायत. तिचं रोजचं आयुष्य किती कठीण आहे याचा विचार करा. ती उन्हातानाची पर्वा करत नाहीये, मरणाच्या वेदना सहन करतीये, आणि तरीही रोज त्या काळ्या मातीत स्वतःला पूर्णपणे झुकून देते. अफाट ताकद आणि सहनशीलता लागते या सगळ्यासाठी. पण हा सगळा खटाटोप कशासाठी, तर एका हिरव्या स्वप्नासाठी. आणि हे स्वप्न जगवण्यासाठी ती पोहरा वापरून विहिरीतून पाणी शेणते. पोहरा म्हणजे काय, तर विहिरीतून पाणी काढायचं एक भांडं. हा पोहरा म्हणजे तिच्या न थांबणाऱ्या प्रयत्नांचं प्रतीक आहे. पाणी कितीही खोल असलं तरी आयुष्य टिकवण्यासाठी तिची धडपड सुरूच राहते. आणि याच एका गोष्टीवर तिचा पूर्ण विश्वास आहे. हीच तिची प्रेरणा आहे की एक दिवस येईल जेव्हा तिची शेतं हिरवीगार होतील, आणि तेव्हा तिच्या सगळ्या कष्टांचं सोनं होईल, तिचं ते हिरवं स्वप्न खरं होईल. आणि हे हिरवं स्वप्न दुसरं तिसरं काही नसून समृद्धी आहे, भरभराट आहे, जीवनाचा उत्सव आहे. आणि शेवटी कवयित्री आपल्याला एका विचारासोबत सोडून जाते. ही कविता फक्त त्या शेतकरी स्त्रीची गोष्ट नाहीये, नाही, ही आपल्याला आपल्याबद्दल विचार करायला लावते की आपण आपल्या रोजच्या जगण्यात, रोजच्या कामात असं कोणतं हिरवं स्वप्न पाहतोय आणि ते पूर्ण करण्यासाठी काय करतोय.